नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। परंतु अधिकार नसताना दोन कनिष्ठ सरकारी वकिलांनी अपील प्रत मिळवून उत्तर दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे अजय माहुरकर आणि दीपिका गवळी या दोन वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। काल न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवादाचा अर्ज फेटाळला होता। त्यामुळे आज जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल येणं अपेक्षित आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, हा सगळा प्रकार नेमका काय आहे आणि काय कारवाई केली जाणार आहे? प्रज्ञा, निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे। खरं तर सुनील केदार यांच्या जामीन अर्जाच्या सुनावणी ही 2 दिवसाआधी संपलेली होती आणि काल निकाल येणं अपेक्षित होतं। काल न्यायाधीश निकाल देण्याच्या आधी दोन कनिष्ठ सरकारी वकिलांनी अपील प्रत संदर्भात आपली मत मांडण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी तिथे त्या वकिलांना त्या संदर्भात अधिकार नव्हता। कोणताही कनिष्ठ वकील, सरकारी वकील असो की इतर कोणताही वकील असो, त्यांना जर का अपील दाखल करायचं असेल तर त्यांना सरकारी वकिलांच्या परवानगी घ्यावी लागते। ती परवानगी न घेता किंवा ती प्रक्रिया पूर्ण न करता ॲडव्होकेट अजय माहुरकर आणि ॲडव्होकेट दीपाली गवळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे अपील करण्याचा प्रयत्न केला। न्यायाधीशांनी त्यांची ती अपील काल फेटाळून लावली। मात्र निश्चितच संपूर्ण जे चेंबर होतं तिथे आश्चर्य व्यक्त केलं जातं की आधीच सरकारी वकील नेमला असताना आणि सरकारी वकिलाची परवानगी न घेता या दोन कनिष्ठ वकिलांनी कोणत्या आधारावर अपील दाखल करण्याचा प्रयत्न केला। तर निश्चितच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांना कारण दाखवून नोटीस बजावण्यात आलेली आहे। आज सुनील केदार यांच्या जामिनावर निकाल येणं अपेक्षित आहे। आज त्यांना निकाल म्हणजे जामीन मिळतो की नाही हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। या व्यतिरिक्त काल सुनील केदार यांच्या वकिलांनी नागपूर खंडपीठामध्ये देखील धाव घेतली होती। मात्र नागपूर खंडपीठाने त्यांचं प्रकरण ऐकून घ्यायला नकार दिला। त्यांचं असं म्हणणं होतं की आधीच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे, त्यावेळी तिथला प्रकरण निकाली लागल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या। त्यामुळे सध्या तरी सुनील केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडेच अपेक्षा आहे की जामीन मिळतो की नाही। मात्र त्या दोन कनिष्ठ सरकारी वकिलाची जी भूमिका होती किंवा त्याने जी कृती केली ती निश्चित अत्यंत धक्कादायक आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।